सेफ वॉटर नेटवर्कच्या माध्यमातून गोवेली गावाला मिळणार 25 वर्षानंतर शुद्ध पाणी. पाणी टंचाई आणि दूषित पाणी या समस्या तर ग्रामीण भागात पाचवीला पुजलेल्या आहेत. पाण्यासाठी अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना वणवण करावी लागते. अशा परिस्थितीत शुद्ध पाणी मिळणे म्हणजेच येथील ग्रामीण भागासाठी केवळ अशक्य गोष्ट आहे. मात्र कल्याण तालुक्यातील गोवेली गावाला येथील समाजसेवक कैलाश धुमाळ तसेच राम चोरगे यांच्या सहकार्यातून तसेच सेफ वॉटर नेटवर्क इंडिया या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 25 वर्षानंतर शुद्ध पाणी मिळाले आहे. गोवेली गावात गेली अनेक वर्ष पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यातूनच स्वच्छ पाणी मिळणे हे दुरापास्तच होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील समाजसेवक धुमाळ तसेच त्यांचे सहकारी चोरगे व अन्य मंडळी यांनी पुढाकार घेऊन स्वच्छ, सुरक्षित व परवडणाऱ्या दरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कार्यरत असलेल्या सेफ वॉटर नेटवर्क इंडिया संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती मिळवत संस्थेचा आयजल स्टेशन हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना एक प्रीपेड कार्डच्या माध्यमातून 20 लिटर पाण्याचा जार हा केवळ 7 रुपयात मिळणार असल्याची माहिती संस्थेचे शंकर बत्रा यांनी गोवेली गावातील आयजल स्टेशन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माहिती दिली. हम लोग यहाँ पे आज आईजल प्लांट लॉन्च कर रहे हैं गोवली में। आईजल क्या है? सेफ वाटर नेटवर्क का एक संस्था का एक ब्रांड है और जिसके द्वारा हम कोशिश करते हैं कि लोगों को शुद्ध पानी कम से कम दरों पे मिले। पानी का क्वालिटी सेम मेंटेन करते हैं जो आप बाजार से एक्वाफिना डिस्टिलरी लेकर पीते हैं, सेम क्वालिटी का पानी हम कोशिश करते हैं 7 रुपये 20 लिटर की दर पे आप सबको मिले. दिवसापासूनचे प्रयत्न होते की इथे शुद्ध पाणी आपल्या गावातील परिसरातील लोकांना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. तसा प्रस्ताव आपले कैलास धुमाळ यांनी आमच्याकडे आणला आणि त्या प्रस्तावाचे आम्ही पुढे फॉलोअप घेऊन आपल्या बत्रा साहेबांनी आणि त्यांच्या टीमने या गावामध्ये 7 रुपयामध्ये 20 लिटर पाणी, आता आपण सध्या पाहत असेल तर आपल्याला 20 लिटर पाण्याचे 20 रुपये घेतात आपल्या जवळच्या परिसरामध्ये, परंतु आपल्याकडे 20 लिटर पाणी केवळ 7 रुपयामध्ये म्हणजे 35 पैसे लिटर असं हे पाणी आपल्याला मिळणार आहे. या कार्यक्रमाला समाजसेवक कैलाश धुमाळ, राम चोरगे, गोवेली गावच्या सरपंच पूजा जाधव, माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत, माजी सभापती योगेश धुमाळ तसेच इक्बाल मणियार यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच जाधव यांनी सांगितले की आज 25 वर्षानंतर गोवेली ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले आहे. गावाला होणारा अस्वच्छ पाणी पुरवठा ही आमच्यासाठी खेदाची बाब होती. मात्र आज या उपक्रमाच्या माध्यमातून आमची समस्या मिटली असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे जीवन आपल्याला माहितच आहे 80% आजार हे पाण्यामुळे होतात. आज मला वाटतं 25 वर्ष माझ्या लग्नाला झाले. रायता नदीचं पाणी म्हणजे जसं काही चिखल, जसं शेतामध्ये जेव्हा चिखल होतो तसं चिखलचं पाणी यायचं. एक किस्सा सांगते तुम्हाला. माझं लग्न झालं आणि माझा भाऊ माझ्या घरी आला जुलैच्या दरम्यानमध्ये. तर मी त्याला पाणी दिला तर तो म्हणाला की माई हे पाणी आहे. म्हटलं हा पाणी आहे. तो पाणी नाही पिला, तो तसाच गेला. पण त्या दिवसापासून मला अशी खंत होती की एक ना एक दिवस तरी ह्या गोवेली गावामध्ये शुद्ध पाणी आणायचा मी प्रयत्न करीन आणि ते माझं स्वप्न आज साकार होत आहे. आज आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे आणि आम्हाला आज गोवेली गावामध्ये शुद्ध पाण्याचं उद्घाटन करायचं जे भाग्य मिळालं त्याबद्दल मी खरंच कैलास भाऊंना मी धन्यवाद देईन आणि त्यांच्या टीमला आणि कैलास भाऊंना नेहमी सपोर्ट करणारे आमचे दीपकजी जाधव यांचंही मी मनापासून आभार मानते. आणि 20 लिटर पाणी जर 7 रुपयामध्ये मिळत असेल तर गावकऱ्यांनी निश्चितच त्या पाण्याचा उपयोग करावा. तर माजी उपमहापौर सरनोबत यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आदिवासी पाड्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच मोठा फायदा होईल. अशुद्ध पाण्याने गरीब आदिवासी वाड्यावस्त्यांतील नागरिक, लहान मुले यांना होणारे आजार यापासून त्यांचे निर्मूलन होण्यास मदत होईल असे देखील ते म्हणाले. आज इथे सेफ वॉटर या प्लॅन्टचं उद्घाटन झालेलं आहे. या संस्थेला एक बायर कंपनीने फंडिंग वगैरे करून हा प्लॅन्ट चालू करावा आणि गरिबांपर्यंत शुद्ध पाणी जावं याच्यासाठी हा प्लॅन्ट उभा केलेला आहे. मी तर सांगू इच्छितो की शहरीकरण होत चाललं आहे. शहरामध्ये सर्व ठिकाणी शुद्ध पाणी येतं, परंतु आदिवासी पाडे असतील, काही ग्रामीण भाग असेल
या भागामध्ये आजसुद्धा शुद्ध पाणी येत नाही. पाण्यामुळं खूप सारे आजार होत असतात आणि अशा वेळेला ह्या चांगल्या कंपनीने एक चांगलं उद्दिष्ट ठेवून 35 पैसे पर लिटर ह्या प्रमाणात जे बाहेर बिसलरी 20 रुपये लिटरने देते, ही कंपनी 35 पैसे लिटरने पाणी देतोय. आणि तोही पाणी असं आहे की 24 तासामध्ये आपण कधीही येऊन इथून पाणी घेऊन जाऊ शकतो. आणि एवढ्या स्वस्त आणि माफक दरामध्ये कोणतीही कंपनी किंवा NGO काम करू शकत नाही. पण असं असताना सुद्धा ह्या कंपनीने एक चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यासाठी बत्रासाहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. आणि मी असं बघतोय की महाराष्ट्रामध्ये जेवढे आदिवासी पाड्याने ज्या ठिकाणी गरीब वस्ती आहे, ज्या ठिकाणी शुद्ध पाणी मिळत नसेल, अशा ठिकाणी आपले जास्तीत जास्त प्लॅन्ट उभे राहावे असे एक आपल्याला सांगतो की आपण चांगले प्लॅन्ट उभे करावे व तेथील नागरिकांना सुविधा द्यावी, ही एक विनंती करतो सर्वांच्या वतीने. आणि आपले आभार मानतो की आपण एक चांगला प्रकल्प येथे राबवलेला आहे. इथल्या ग्रामीण भागाला एक आपण चांगलं शुद्ध पाणी देणार आहोत. त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. मैं सेफ वाटर नेटवर्क से हूँ, शंकर जी के साथ आई हूँ. मैं महाराष्ट्र से ही हूँ. मैं आप सबका धन्यवाद करती हूँ, आपने हमें ये अपॉर्चुनिटी दी कि हम ये प्लांट यहाँ लगा सके. हमने महाराष्ट्र में और भी काम किया है, बट ठाणे में हमारा पहला प्लांट है. और आप सबसे निवेदन करती हूँ, आप आजू बाजू सबको बोलिए कि ये शुद्ध पानी यहाँ से लें. जैसे मैडम ने कहा कि जीवन पानी से है, तो शुद्ध पानी पीना ताकि हमें कोई आरोग्य ना हो बहुत ज़रूरी है. तो आई रिक्वेस्ट एवरीबडी टू प्लीज़ कम एंड टेक वाटर फ्रॉम. गावामध्ये सेफ वॉटर अशी ही संकल्पना आमचे काका कैलाजी धुमाल यांनी इथे आणली. मला मागच्याच 2-4 महिन्यापूर्वी ते बोलत होते की आपल्याला अशी काम करायचं आहे. हा काम करण्यासाठी आमचं कुटुंब नेहमीच पुढाकार घेतो. आमचे काका कैलासजी भगवान शेठ धुमाल यांची संकल्पना की गोरगरिबांना मदत करायची. तर या संकल्पनेतून माझ्या काकांनी आज आणि बत्रासाहेब यांची हा जो वॉटर फिल्टरचा जो प्लॅन्ट आहे यांच्या वतीने जे आज होतं आहे की 7 रुपयामध्ये आपण 20 लिटर पाणी देतो. आपण बाहेर गावी बघतो की आपण 20 रुपयामध्ये 20 रुपये 30 रुपये आजच्या बाटल्याची किंमत, आज लग्न सीझन चालू आहे, 30 रुपयाला एक बाटला, 40 रुपये बाटला असं चालू आहे. आणि आपण 7 रुपयामध्ये देतो. म्हणजे कुठेतरी आमचा जो कुटुंब आहे तो पुढे जाण्याच्या भावनेमध्ये आहे की गोरगरिबांना मदत झाली पाहिजे. आज पाण्यामुळंच जास्तीत जास्त आजार होतात. या परिसरामध्ये आपण बघतोय की पाण्यामुळं स्टोनचे प्रमाण होतोय किंवा वेगळे आजार निर्माण होतात. तर याची कुठेतरी या गोविलीमध्ये कमतरता होती की इथे कुठेच वॉटर फिल्टर नव्हतं आणि आज इथे होतंय. मला अभिमान आहे की आमच्या काकांनी आणि बत्रासाहेबांनी मिळून गोविली येथे हा प्लॅन चालू केलेला आहे. आणि याचं उद्घाटन माझे मित्र बुधाशेठ सरनोबत यांच्या हस्ते झालं. तर मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.